नमस्कार, निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंपूर्ण उपचार पद्धतीविषयी जाणून घेतोय, ज्याद्वारे कुठलाही असाध्य आजार हा बिना स्पर्श आणि बिना औषध बरा होऊ शकतो। आणि या उपचाराचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर, जे स्वतः एक उत्तम निसर्गोपचार तज्ञ आहेत, ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत। नमस्कार डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत। डॉक्टर, या भागामध्ये आपण मूत्रसंस्थेच्या विषयीच्या समस्या ह्याविषयी बोलणार आहोत। तर मुळात किडनी स्टोन वगैरे असे खूप समस्या आहेत की ज्या वारंवार लोकांमध्ये आढळून येतात, तर काय सांगाल? मूत्रसंस्था म्हटल्यानंतर युरिन इन्फेक्शन, किडनी स्टोन, किडनी फेल्युअर अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आणि आपण कसं करतो, एक एक संस्थेबद्दल बोलतो आणि त्या संस्थेमध्ये निर्माण कसे दोष होतात आणि आपण ते कसे घालवतो। तर आता सुरुवातीला आपण अस्थि आणि स्नायू संस्था घेतली, जी मूलाधार चक्राच्या अधीन होती। त्याच्यानंतर आपण स्वादिष्टान चक्राकडे वळलो, म्हणजे पृथ्वी तत्वाकडनं आपण जलतत्वाकडे वळलो। स्वादिष्टान चक्र म्हटल्यानंतर नवनिर्मिती, त्याच्यामुळे आपण प्रजनन संस्था घेतली। आणि स्वादिष्टान चक्र म्हटल्यानंतर जलतत्व, त्याच्यामुळे मूत्रसंस्था ही देखील त्याच्या अंडर येते आणि खूप महत्त्वाचं काम तिथे घडत असतं। त्याच्यामुळे आता आपण बोलणार आहोत ते मूत्रसंस्थेबद्दल। आणि मूत्रसंस्था म्हटल्यानंतर जल हे आलंच, आणि ज्या वेळेला शरीरातलं जल हे कमी किंवा जास्त होतं, त्यावेळेला अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे त्रास हे निर्माण होतात। आता जल कमी होणं किंवा जास्त होणं हे अग्नीवरती देखील अवलंबून असतं। अग्नी जेव्हा वाढतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली जल कमी होतं। हीट वाढली की जल हे कमीच होणार आहे, आणि हीट कमी झाली की जल वाढणार आहे। त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना की एक तत्व हे दुसऱ्या इतर गोष्टींवरती अवलंबून असतं, त्याप्रमाणे ज्यावेळेला एका तत्वावरती काम करतो आपण, त्याला ते रिकवर करण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी आपल्याला अनेक तत्वांवरती काम करावं लागतं। जसं आपण जल म्हणतो तसं किडनी स्टोन जसं तुम्ही म्हणालात, तर हे कॅल्शियमचे खडे असतात किंवा युरिक ॲसिडचे खडे असतात। तर ज्या वेळेला हे अशा पद्धतीचे खडे आहेत, त्यावेळेला त्या संस्थेमध्ये पण दोष निर्माण झालेलाच आहे ना। गाऊटसारख्या गोष्टी ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड वाढतं, म्हणजे काय, तर शरीरातली उष्णता वाढलेली असणं हे एक फॅक्टर झालं, आणि कॅल्शियमच्या खड्यांमध्ये पृथ्वी तत्व देखील बिघडलेलं आहे, हा दुसरा फॅक्टर झाला। मग तो स्टोन आहे, पण तो स्टोन कशामुळे निर्माण झालेला आहे? मग त्याची कारणं ही वेगळी असू शकतात। तुम्ही जे आपण वारंवार म्हणतो की अवाजवी वापर औषधांचा किंवा किडन्या तुमच्या वीक होणं, याचं कारण तुमची कुठली तरी औषधांचे साईड इफेक्ट असू शकतात। तर त्याच्यामुळे जेव्हा आपण परीक्षण करतो, तेव्हा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर जी एनर्जी बॉडी आहे तिचं परीक्षण आपण करतो। मग ते दोष, मग आज्ञाचक्र झालं, विशुद्ध झालं, अनाहत झालं, त्याच्यानंतर मणिपूर झालं, स्वादिष्ठान झालं आणि मूलाधार झालं, हे प्रत्येक चक्र आपल्याला तपासायचं आहे। काही प्रमाणामध्ये सहस्रार पण आपल्याला पाहावं लागतं, पण ते मेनली एनर्जीचा सोर्स तिथनं आपल्याला मिळत असतो। ही सगळी चक्र आपण जेव्हा तपासतो, त्यावेळेला प्रत्येक चक्रामध्ये कमी अधिक फरकाने काहीतरी दोष हे जाणवतातच। म्हणजे जर एकाच स्वादिष्टान चक्रामध्ये आज दोष मेजर आहे, तर याचा अर्थ तुम्हाला आज्ञाचक्रामध्ये दोष सापडणारच नाही असं नाही। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व आहे। म्हणजे आपण मागेही बघितलं एकदा की आकाश तत्वातून, म्हणजे आकाशातून वायूची निर्मिती झाली आहे। वायू जसा गतिमान झाला त्यातून अग्नी निर्माण झालेला आहे। हा अग्नी जसा शांत झाला तसं जल निर्माण झालं आहे, आणि जलातून पुढे पृथ्वी निर्माण झाली। त्याच्यामुळे पृथ्वी तत्व जेव्हा म्हणतो, त्याच्यामध्ये आकाशापासून सगळं आहे, कारण तिथूनच त्याची निर्मिती आहे। आणि जेव्हा आपण आकाश तत्व म्हणतो, तर आकाशातून पुढची निर्मिती आहे, म्हणजे त्या तत्वामध्ये सगळी तत्व आहेतच। मधलं कुठलंही तत्व घेतलं तर त्याच्यामध्ये वरचं आणि खालचं दोन्ही आहे, कारण याच्यातून हे निर्माण झालं आहे आणि याच्यातून पुढे हे निर्माण झालं। पुढे निर्माण होण्यासाठी त्याच्यात असणं गरजेचं आहे, आणि इथून निर्माण झालं म्हटल्यानंतर त्याचा अंश त्याच्यामध्ये आहेच। त्याच्यामुळे जेव्हा स्वादिष्ठान म्हणतो, जल म्हणतो, तर जल जेव्हा बिघडलं आहे, त्यावेळेला दुसऱ्या आकाश तत्वामध्ये देखील जल आहे ना, त्याचं प्रमाण कमी आहे। 50% कुठलंही चक्र जेव्हा बघतो किंवा तत्व बघतो, 100% तिथे ते तत्व नसतं, 50% मेजर तत्व आणि उरलेली 12.5% इतर तत्व असतात। त्याच्यामुळे ज्यावेळेला गोष्टी विकोपाला जातात, तेव्हा सगळं बिघडून जातं। जेव्हा त्याची सुरुवात असते, सुरुवातीला जर पेशंट आला तर आपल्याला ते दोष खूप मायन्यूट लेवलचे, खूप कमी प्रमाणात वरती जाणवतात, मेजर त्या चक्रामध्ये जाणवतात। पण जेव्हा ह्या गोष्टी विकोपाला जातात, एकदा दोनदा तीनदा अनेकदा हे प्रॉब्लेम येऊन गेलेले आहेत, आणि आता काही शक्यच नाही, त्यावेळेला त्या एका चक्राबरोबरीने सगळी चक्र आणि सगळी तत्व पूर्णपणे बिघडलेली असतात। आणि मग आपल्याला ते सगळं जागेवर आणण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना की क्रॉनिक डिसीजमध्ये बरं व्हायला कालावधी जास्त लागतो। तर का लागतो? कारण बिघडत आता सगळंच बिघडलं ना। एकामुळे दुसरं, एक चक्र फिरतं, त्याच्यात त्याचे दुसऱ्या चक्राचे आटे आहेत, आणि ते दुसरं फिरतं, दुसऱ्याने तिसरं फिरतं, आणि हे असं सगळं सायकल आहे।
मग एक जेव्हा बिघडतं तेव्हा हळूहळू दुसरं बिघडतं, मग तिसरं बिघडतं आणि मग पुन्हा सगळं येऊन परत इथे येतं आणि मग हे अजून बिघडतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण परीक्षण करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. माझी जेव्हा ही 5 बोट आहेत तर हे प्रत्येक बोट हे वेगवेगळ्या तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. हे प्रत्येक बोट हे वेगवेगळं तत्व वातावरणातनं घेतं आहे आणि हे मला पुरवतं आहे. प्रत्येक चक्र वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन त्याच्यावर त्याचे संस्कार करून शरीराला पुरवते. मग जर कुठेही बिघाड झाला तर तो प्रत्येक ठिकाणून येणारी ऊर्जा ही कमी जास्त होणार आहे. जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो, जेव्हा आम्ही परीक्षण करतो त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला जाणवतात. आम्हाला कळतं की कुठे कुठे काय काय दोष आहेत आणि जेव्हा आम्ही देतो तर खोटं वाटेल तुम्हाला पण त्या रुग्णाच्या शरीराला ज्याची आवश्यकता असते ते लगेच घ्यायला सुरुवात करतं. तो फोर्स आम्हाला देखील, जे डॉक्टर्स ट्रीटमेंट करतात किंवा उपचारक देखील, तर त्यांना तो फोर्स जाणवतो. त्या बोटातून त्या प्रकारची ऊर्जा ज्याची त्याला जास्त गरज आहे ती घ्यायला सुरुवात केली जाते. आणि आम्ही फक्त माध्यम असतो. ही वैश्विक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आहेच, ती आपण फक्त घेतो आणि त्याला देतो आणि त्या माध्यमातून ती सिस्टीम, त्याच्यात निर्माण झालेले दोष हे आपण काढत असतो. डॉक्टर, मूत्रसंस्थेवरती आपण बोलतोय तर युरिनरी इन्फेक्शन, किडनी स्टोन याविषयीच्या अनेक केसेस तुमच्याकडे आल्या असतील. आपण मूत्रसंस्थेच्या समस्यांविषयी जाणून घेतोय. डॉक्टर, किडनी स्टोन हा जो विषय आहे तर खूप वेळा असं म्हटलं जातं की पाणी कमी प्यायलं जातं म्हणून स्टोन्स होतात, तर हे कितपत खरं आहे? ॲक्च्युली हा गैरसमज आहे. मुळातच मूत्र म्हणजे नक्की काय, तर आपलं शरीर आपल्या इंटरनल बॉडी जी आहे आपली, ती सतत आतमध्ये काम चालू असतं. तिचं जे काही वेअर अँड टिअर आहे ते भरून काढण्याचं काम आपलं शरीर आतमध्ये कायम करत असतं. त्यातनं ज्या काही चुकीच्या गोष्टी शिल्लक राहतात किंवा निर्माण होतात त्या घामावाटे किंवा मूत्रावाटे आपलं शरीर बाहेर काढत असतं. सो त्याचा पाणी पिण्याशी विशेष संबंध आहे का, तर ॲक्च्युली आपलं पुराणशास्त्र सांगतं असं काहीही नाही. मुळातच जेव्हा आपण ही शास्त्र लिहिली गेली तेव्हा चतुर्वर्ण निर्माण झाले. त्यातल्या ब्राह्मणांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की किती पाणी प्यावं किंवा किती त्या काळचा ब्राह्मण पाणी पित होते. तर सकाळी संध्या करतात तेव्हा, दुपारी जेवणात एक अर्धं भांडं किंवा पाव भांडं, दुपारच्या संध्येला, संध्याकाळच्या संध्येला आणि रात्री जेवताना, म्हणजे साधारण सगळं जर पाणी पकडलं तर अर्धा ते पाऊण लिटर पाणी पोटात जात होतं. आता मी ब्राह्मणच का म्हणतो आहे, तर आत्ता सध्याचा आपला जो समाज आहे त्याच्यात 90% जे लोक आहेत ते त्या काळातल्या ब्राह्मणांसारखंच काम करत आहेत. म्हणजे आता शारीरिक कष्ट हे आता जवळजवळ उरलेलेच नाही आहेत. उठतो माणूस, आवरतो, गाडीत बसतो किंवा गाडीवर बसतो, ऑफिसला जातो, तिथे बसून काम करतो, घरी येतो, जेवतो आणि झोपतो. इथे शारीरिक कष्ट कुठेही नाहीत. साधारणपणे त्या काळात ब्राह्मणांचं हेच काम होतं. त्याच्यामुळे शरीराची पाण्याची गरज किती आहे, तर मुळातच पाण्याची गरज ही पोटाला अजिबात नाही आहे. पाण्याची गरज ही शरीरामध्ये रक्ताला आहे. पेशीतलं पाणी आणि पेशीबाहेरचं पाणी याचा जेव्हा समन्वय ढळतो तेव्हा आपल्याला तहान लागते. ते पाणी रक्तात जाणं अपेक्षित आहे, त्याची व्यवस्था आपल्या तोंडामध्ये आहे, पोटात त्याची व्यवस्था नाही. त्याच्यामुळे उगाचच मी जास्त पाणी पितो आणि वारंवार मला युरिनला जावं लागतं. आता जेव्हा वारंवार मी लघवीला जातो आहे तेव्हा जसं तोंड ओलं राहिलं पाहिजे याच्यासाठी काही व्यवस्था केलेल्या आहेत, तसं किडनीमध्ये पण काही केमिकल्स असणं गरजेचं आहे. हे सगळं करण्यासाठी ही टॉक्सिन्स त्याच्यावरती प्रोसेस करून बाहेर काढण्यासाठी किडनीमध्ये काही केमिकल्स असण्याची गरज आहे. तर ही जेव्हा वारंवार वापरली जातात तेव्हा ती कमी होतात. मग ती निर्माण करण्यासाठी गोष्टी इकडनं तिकडनं घ्याव्या लागतात. ते ज्या चुकीच्या पद्धतीने किडनीला घ्याव्या लागतात आणि त्यातून हे स्टोन निर्माण होतात. म्हणजे हा ॲक्च्युली उलटा समज आहे. जास्त पाणी प्यायल्यामुळे किडनी स्टोन होतात किंवा बीपीचा त्रास होतो किंवा ब्लड प्रेशरसारखे त्रास होतात, शुगर वाढू शकते. हे जास्त पाण्यामुळे होणारे दोष आहेत. त्यामुळे योग्य पाणी प्यायलं. शरीर तुम्हाला सांगतं तहान लागली की तेव्हा घोडभर पाणी प्यायचं, थोडा वेळ एका गालात ठेवायचं, थोडा वेळ दुसऱ्या गालात ठेवायचं, थोडा वेळ जिभेखाली ठेवायचं आणि मग प्यायचं. ही ॲक्च्युली आयडियली पाणी पिण्याची पद्धत आहे पुराणशास्त्राप्रमाणे. म्हणजे अशा काही केसेस आहेत की ज्यांना आम्ही फक्त त्यांचं पाणी पिण्याची सवय थोडीशी बदलायला सांगितली, त्यांना ट्रीटमेंटही करावी लागली नाही, पण त्यांचं BP जागेवरती आलं. तर या ज्या गोष्टी आहेत ना या समजून घेण्यासारख्या आहेत की शरीर सांगते त्याला जेव्हा जे काही हवं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त तुम्ही अवेअर पाहिजे, तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. आणि ते जेव्हा तुम्हाला डिमांड करतं आहे, काहीतरी सांगतं आहे की मला आता तहान लागली आहे, पाणी हवं आहे, तर तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त ते घोट प्यायचं आहे, ते घटाघट प्यायचं नाही आहे. आपल्याला जर आजी वगैरे आठवत असेल तर आपण खेळून पळून घरी आलो की सांगायचं की बसून शांतपणे पाणी पी, उभ्या उभ्या घटाघटा पाणी पिऊ नको, नळ फुगतील, पोटात दुखतं, नळ फुगतात, नाभी जे म्हणतो आपण ते सरकते, तर वाट सरकणं म्हणतात त्याला. तर या ज्या गोष्टी होतात त्या पाण्याने होतात, पण ते चुकीच्या पद्धतीने प्यायल्याने. जर तुम्ही घोटघोट पाणी प्यायलात तर तुमची तहान लवकर भागते, पण तुम्ही घटाघटा कितीही पाणी प्यायलात तरी तुमची तहान भागत नाही. कारण जसं सरांनी सांगितलं पाण्याची गरज ही रक्तात असते
आणि आपण घटाघटा पाणी पितो तेव्हा ते पोटात जातं, पोट फुगतं, तडस लागते, पण तहान भागत नाही. पण हेच घोटघोट प्याल्याने ते जिथे हवं आहे तिथे शोषून घेतलं जातं, तिथपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं. तर हा एवढा बदल जरी केला ना तरी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बीपीचं वगैरे जसं मी आत्ता उदाहरण सांगितलं, ह्या गोष्टी जागेवर येऊ शकतात. कारण ते आलेलं पाणी पचवण्यासाठी शरीराला तिथे खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि मग इतर ठिकाणी म्हणजे जसं पचनाची क्रिया ही पूर्ण विशुद्धपासनं अनाहतपासनं मणिपूरपर्यंत अशी सगळी सुरू असते आणि मग तिथली एनर्जी तिथे वापरली गेल्यामुळे इथे इतर गोष्टींवरती ताण येतो आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स, मग पचनाशी रिलेटेड प्रॉब्लेम, मग हृदय किंवा श्वसनाशी रिलेटेड प्रॉब्लेम, बीपी वगैरे या गोष्टी म्हणजे रक्ताभिसरणाशी रिलेटेड प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. कारण तिथे ती एनर्जी कमी पडते. सतत तुम्ही असं वागत असल्यामुळे शरीराला तिथेच काम करत बसावं लागतं आणि इथे त्याला ऊर्जा कमी पडते. तर ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचे बदल सांगतो मग ट्रीटमेंटचीही गरज पडत नाही. पण आता गोष्टी अजून पुढे गेलेल्या आहेत, मग त्यावेळेला हे बदल देखील आणि ट्रीटमेंट देखील या दोन्हीची सांगड घालावी लागते. आणि मग उपचारांमध्ये आपण काय करतो तर अनेक काळ शरीरात ती एनर्जी त्या ठिकाणी कमी पडते, मग ती पुरवणं, अशा पद्धतीचं हे आपण करतो. आणि अगदी किडनी स्टोन जो रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसतो, सोनोग्राफीमध्ये दिसतो आहे तुम्हाला, तो उपचार सुरू झाल्यानंतर शरीरच ते डिझॉल्व करतं किंवा ते मूत्रावाटे निघून जातो. मग तो त्याचा साईज कितीही मोठा असला तरी बऱ्यापैकी मोठे स्टोन्स देखील पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. पुढच्या रिपोर्ट्समध्ये ते कुठेही दिसत नाही आहेत. अशा पद्धतीच्या अनेक केसेस आहेत. आता एक अनुभव मला प्रेक्षकांना दाखवायचा आहे बुलेस्कर मॅडमचा. बरेच प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यातला किडनी स्टोन हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. तर कसं कसं सगळ्याच प्रॉब्लेम्समधून त्या बाहेर पडल्या ते त्यांनी सांगितलं आहे, बघूया. काही वर्षांपूर्वी पडल्यामुळे माझी हाडं फ्रॅक्चर झालेली. 3 महिने मी बेडरेस्ट घेऊन सुद्धा फ्रॅक्चर माझं बरं झालं नाही. त्यामुळे मी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता. त्यांनी परत मला 6 आठवडे ट्रीटमेंट दिली, तरीसुद्धा फरक झाला नाही. आणि मी तिसऱ्या मोठ्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी MRA केला, रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर पण काही फरक झाला नाही. त्यांनी सांगितलं तुमच्या शरीरात कॅल्शियमच नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता कॅल्शियमची इंजेक्शनं घ्यायला लागतील आणि ते रोज एक इंजेक्शन घ्यायचं. तर तुम्हाला 24 तास हे बरं एवढं करूनसुद्धा मी चालू फिरू शकणार नाही, नुसतं बसून राहायचं. आणि त्यांनी सांगितलं छोटंसं ऑपरेशन करायला लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला 1 वर्षाची कॅल्शियम मिळेल. तर मला स्टोनचा खूप त्रास होता आणि पडल्यामुळे माझा स्टोन हा प्रॉब्लेम वाढला असल्याने मला सोनोग्राफी करायची. तर मी तसं डॉक्टरांना सांगितलं. ते म्हणाले स्टोन झाला तर आपण ते काय काढून टाकू. म्हणजे ते इतक्या सहजतेने म्हणाले म्हणजे काहीच नाही असं. बरं ह्याची गॅरंटी आहे का असं विचारलं तर नाही, गॅरंटी नाही, आपण एक ट्राय करून बघूया. तर म्हटलं नाही गॅरंटी नाही तर मला काही ट्रीटमेंट करायची नाही. आणि मी घरी आली. त्याच वेळेला आमच्या शेजारच्यांनी सांगितलं की निरामयची ट्रीटमेंट घ्या, त्यांनी कदाचित बरं होईल. आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी मी तिकडे गेले. सरांनी मला 5 मिनटं म्हणजे मला अगदी सहन होत नव्हतं, मी चांगली रडत होते. तर सरांनी मला 5 मिनटं सांगितलं डोळे मिटून शांत बसा. आणि त्यांनी जेव्हा जी ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर मला काही त्रास होत नव्हता. म्हणजे अगदी मला श्वास घेताना पण शरीरात मुंग्या यायच्या, ते सगळं बरं झाल्यासारखं वाटलं आणि मला खूप आनंद झाला. त्यावेळेला मी सरांना म्हटलं मला सोनोग्राफी करायला सांगितले, स्टोनचा त्रास आहे, तर मी ते करून घेऊ का. तर ते म्हणाले सहन होत असेल तर थोडे दिवस थांबा, आपण त्यावर पण ट्रीटमेंट घेऊ. आणि मी बघते तर तिसऱ्या दिवशी माझा स्टोन युरिन वाटे पडला. इतका मला आनंद झाला. तो एक माझा सुखद धक्का होता. त्याचबरोबर थोड्या दिवसांनी मला ताप आला आणि त्याची लक्षणं सगळी डेंग्यूची होती. माझे सांधे आखडले, मला हालता येईना. मग मी सरांना फोन केला. सर म्हणाले तुम्ही 15 मिनटं बसा, मी ट्रीटमेंट देतो. तर मी म्हटलं मला बसता येत नाही. ते म्हणाले झोपून राहा. आणि मी झोपले. सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा मला काहीही प्रॉब्लेम नव्हता. इतकं सुंदर वाटलं मला. हा माझा एक दुसरा सुखद धक्का होता. त्यानंतर माझे केस 20 वर्षापूर्वी माझ्या केस गळायला लागले होते आणि त्याच्यावर मी मोठ्या 2 स्पेशालिस्टकडे जाऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली, पण केस काय बरे झाले नाहीत, फक्त गळायचे थांबले. आणि एवढा खर्च केला, मला असं वाटलं की तेवढ्या खर्चात मला वीग आला असता आणि मी ती ट्रीटमेंट सोडून दिली. सरांकडे जेव्हा मी ट्रीटमेंट चालू केले तेव्हा मी याबद्दल काहीही सांगितलं नाही. पण आजूबाजूचे लोक, इतर लोक मला विचारायचे की केसांवर ट्रीटमेंट चालू केले का. तेव्हा माझ्या लक्षात आलं की कारण मी केसांकडे लक्षच देत नव्हती. तेव्हा मला कळलं की माझे केस खरंच चांगले झाले.
तसेच मला इतके आजार होते बारीक सारीक, मी तिकडे लक्षच देत नव्हती. माझं पोट साफ होत नव्हतं, रोज सकाळी शिंका येणं, हातापायाला मुंग्या येणं, वळ येणं, चप्पल मी कधी सहज घालू शकत नव्हते. पण ते सगळं मला हळूहळू कळलं की सगळं बरं झालं आणि इतकं मला खरोखर खूप मला चांगला अनुभव आला आहे. आत्ताच आपण भुलेस्कर मॅडमचा अनुभव ऐकला. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण भुलेस्कर मॅडमचा अनुभव ऐकला, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता आणि अजूनही अनेक त्रास होते. मॅडम, त्यांना कॅल्शियम कमी असं सांगितलं आणि किडनी स्टोन आहे तर मी नाही घेऊ शकत. पण म्हणजे बघा ना की शरीर इथे हाडांमध्ये कॅल्शियम नाही आणि इथे कॅल्शियमचे खडे होत आहेत. म्हणजे ते जे म्हणतो ना आपण की आलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने न वापरल्या गेल्यामुळे जिथे त्या हव्यात तिथे त्या मिळत नाही आहेत आणि जिथे त्या नको तिथे त्या साठत आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी वीक झाल्या होत्या. याचा अर्थ किडण्यांचं कामकाज देखील व्यवस्थित होत नव्हतं, तिथे गोष्टी साठत होत्या आणि हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचतच नव्हतं. म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की त्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होता, दुखणं खुपणं ह्या गोष्टी होत्याच. पण जेव्हा त्यांचे सगळं अंग दुखायला लागलं, सगळे सांधे दुखायला लागले, त्यांना पाऊल टाकता येईना, त्यांना वावरता येईना, तेव्हा बघितलं तर कळलं की हाडांमध्ये कॅल्शियम प्रचंड प्रमाणात कमी आहे. आणि मग कॅल्शियमच्या गोळ्या जेव्हा त्यांना घ्यायला सांगितल्या तेव्हा ती भीती वाटली त्यांना. पण त्यांनी हा विचार केला. असं आपण सर्वसामान्य माणूस हा विचार करत नाही. तो डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर जे सांगतील ते फॉलो करतो आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम जे काही आहेत ते तो भोगतो. आता ह्यांनी हा विचार केला म्हणून त्यांनी आर्ग्यू केलं. त्यांनी विचारलं डॉक्टरांना की तुम्ही म्हणताय कॅल्शियमच्या गोळ्या द्यायच्या, पण त्या घेतल्यानंतर हे माझं वाढलं तर? मग तेव्हा ते म्हणाले की मग ते आपण काढू त्यावेळेला. पण ते काढू हे सोल्युशन नाही ना. हे ह्याच्यामुळे हे बरं होणार आणि हा प्रॉब्लेम अजून वाढणार. तर बऱ्याचदा असंच होतं, एखाद्या गोष्टींसाठी आपण काहीतरी औषधोपचार घेतो आणि ती गोष्ट जास्त टिपेला गेलेली असेल तर मोठ्या प्रमाणावर औषधोपचार होतात आणि त्याचे दुष्परिणाम इतर ऑर्गन्सवरती होतात. डायबिटीजसाठी औषधं सुरू असतात आणि पुढे जाऊन त्याचे परिणाम किडण्यांवरती होतातच ना. स्वयंपूर्ण उपचार नेमकं काय करतं तर तो ऑर्गन देखील बरा करतं आणि त्याचबरोबरीने असणारे हे दुष्परिणाम देखील घालवतं. जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेला आपण ह्या सगळ्या तत्वांवर ट्रीटमेंट सुरू केली. शेवटी त्यांनी केसांबद्दल पण जे सांगितलं, कारण जल कमी झालं म्हणजे अग्नी वाढला. केस गळण्याचं देखील एक मुख्य कारण हा तुमच्या शरीरातली उष्णता वाढणं आहे. केस पिकणं, केस गळणं, जेव्हा तुमची उष्णता हीट जास्त असते त्यावेळेला जल कमी होतं, रखरखीतपणा येतो, त्वचेशी रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होतात, स्काल्पशी रिलेटेड, केसांशी रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होतात. आतमध्ये देखील जी आर्द्रता पाहिजे ऑर्गन्सना ती कमी होते, कारण जल कमी होतं आणि जल कमी झालं की उष्णता वाढली. त्याच्यामुळे आतमध्ये जसे त्रास सुरू होतात तसे हे बाह्य तुम्हाला दिसणारे त्रास देखील आहेत ते देखील सुरू होतात. मग आपण काय केलं तर आपण हे अग्नी आणि जल हे जागेवर आणायला सुरुवात केली, कारण मूत्रसंस्था हा महत्त्वाचा विषय होता आणि जी पृथ्वी देखील बिघडलेली होती तिला आपण जागेवर आणायला सुरुवात केली. जसं जसं एक एक गोष्टी आपण करायला लागलो, त्या शरीराला मदत द्यायला लागलो, तसं तसं त्यांची ती दुखणी खुपणी जी होती ती बरी व्हायला लागली. जसं त्यांनी सांगितलं की पुढच्या काही दिवसातच त्यांचा तो स्टोन पडून गेला. म्हणजे काय तर शरीराने त्याला माहिती आहे की ते नको आहे तिथे, पण त्याची ती ताकदच नव्हती ते उत्सर्जित करण्याची. आणि त्याच्यामुळे मग जर प्रयत्नपूर्वक किंवा फोर्सफुली ते केलं गेलं तर त्याचे दुष्परिणाम त्या ऑर्गनवरती होऊ शकतात. पण आपण जे करतो ते आपण त्या ऑर्गनची मदत करतो. शेवटी करायचं काम त्याला आहे. जशी हीट कमी झाली, जसं जल शरीरातलं योग्य प्रमाणात यायला लागलं त्या पद्धतीने शरीराने ते बाहेर फेकून दिलं, कारण ते नको आहे, त्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त ज्ञान जे आहे ते शरीराचंच शरीराला आहे. त्याच्यामुळे किडनी स्टोन गेला, जी हाडं वगैरे दुखत होती ती बरी झाली. खूप काळ औषधोपचार घेत असल्यामुळे ऑलरेडी त्यांची इम्युनिटी कमी होती. त्याच्यामुळे काय होतं तर पटकन कुठलाही आजार हा कॅच करतं ते शरीर आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो. जसं त्यांनी सांगितलं की मला डेंग्यूचा त्रास होत होता. रात्रीची ट्रीटमेंट त्यांनी सरांकडनं घेतली, त्याच्यानंतर त्यांना शांत झोप लागली आणि उठल्यानंतर काहीच नाही, सगळं गायब. तर असे एक नाही अनेक पेशंटचे अनुभव आहेत की आम्ही एक ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण बरं वाटलं. कारण त्या शरीराला ते नकोच होतं, त्याला ते घालवायचंच होतं, फक्त त्याला ती ताकद मिळत नव्हती, ते घेऊ शकत नव्हतं. तीच आपण देतो. त्या शरीराला आवश्यक असलेली प्रत्येक ऊर्जा जी जी त्याला हवी आहे, जिथे जिथे हवी आहे तिथे तिथे पुरवायचं काम आपण करतो. आणि इथून जर त्याच्या मनामध्ये असेल की हे जाऊ दे लवकर, तर ते शरीर 100% घेतं. होईल का, जमेल का, खरंच का हे म्हटलं ना की रिसेप्टिव्हिटी कमी झाली. म्हणजे आम्ही सगळेच जण आम्ही पेशंट सगळ्यांनाच सांगतो रुग्णांना की आमच्यावर विश्वास ठेवा का तर ठेवू नका, कारण तुम्ही पहिल्यांदा पाहताय आम्हाला, कसा विश्वास ठेवणार. आणि त्याच्यात आम्ही म्हणतो आम्ही हातही लावणार नाही, आम्ही औषधही देणार नाही आणि आम्ही तुमचा हा फिजिकल प्रॉब्लेम बरा करणार. तर ह्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही इथपर्यंत पोचलात तेव्हा तुम्हाला बरं व्हायचं आहे एवढंच तुम्ही ध्यानात ठेवा, तेवढंच गरजेचं आहे.
मुळातच कसं आहे, आम्ही काय करतो किंवा जगातले कुठलेही डॉक्टर काय करतात ह्याच्याशी ॲक्च्युली पेशंटचा काही संबंध नसतो. ॲलोपॅथी आपण डोळे झाकून ॲलोपॅथीकडे जातो. यातल्या किती लोकांना ॲलोपॅथीबद्दल काय काय माहिती आहे हो. आयुर्वेदिकवाल्यांकडे जातो, इकडे नाही रिझल्ट मिळाला मग दुसरीकडे जाऊ. त्या विद्येची तरी किंवा त्या शास्त्राची तरी काय माहिती आहे. होमिओपॅथीकडे जातात, काय माहिती आहे. मग प्रत्येक गोष्टीला जिथे मी जातो तिथे मला माहिती असणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. मी आलो आहे कशासाठी? बरं होण्यासाठी. तर मी कसा बरा होईन ह्याच्याकडे माझं लक्ष असेल तर मी नक्की बरा होऊ शकतो. खरं आहे डॉक्टर, म्हणजे मला बरं व्हायचं आहे एवढं एकच वाक्य किंवा एवढी एकच भावना मनामध्ये घेऊन निरामय सेंटरला कोणी आलं तर ते 100% बरं होईल अशी मला खात्री आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रॉब्लेमसाठी आलेला पण नाही आहात, म्हणजे त्यांच्या केसांचं मला स्पेसिफिकली उदाहरण द्यावं असं वाटतंय की तो विचारच त्यांच्या डोक्यात नव्हता. पण जेव्हा त्यांना लोक सांगायला लागले की तू काही करतेस का केसांसाठी, कारण तुझे केस चांगले दिसायला लागलेत, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे खरंच की नवीन केस उगवले आहेत, माझे केस थोडेसे पूर्वीपेक्षा दाट झालेत. तर जशी ही तत्त्व जागेवर येतात ना, तुम्हाला माहिती असो नसो जे जे दोष असतात ते सगळे जायला सुरुवात होते. डॉक्टर, खरंच मूत्रसंस्थेविषयी अजूनही आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण आज वेळ आली इथेच थांबायची. तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या दोघांचीही मी मनापासून आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण मूत्रसंस्थेच्या अजून समस्यांविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा बघत रहा निरामय जीवन.